अजित आणि सतीश याच्याकडून आजच्या दिवसाचा मला वाटतं नाश्ता भास्कर कोळी यांनी दिला होता. यशांत यांनी 2 हायट्रिक आतापर्यंत मारलेले आहेत. सामना सुरू होता असा इशारा येतो. येस तो विरेश आहे ना. विरेश ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकवर आपण बघतोय विवेक हे 2 फलंदाज आहेत. हो पहिला चेंडू टाकला आणि पहिल्या चेंडूवर काय जबरदस्त चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडा उंची घेतला. फ्रँक पहिला चेंडू इथं चांगला असा चेंडू टाकलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज फ्रँक आपल्या शतकातली पुढचा चेंडू आणि पुढचा चेंडू इथं बघा शमलून मारलेला आहे. चेंडू बघा कुठं लँड होतोय आणि चेंडू गेलेला आहे तो 6 या धावसंख्येसाठी. बॉल आणण्यासाठी प्लीज जरा कोणतरी मदत करा. पुन्हा एकदा गोलंदाज फ्रँक आपल्या शतकातली पुढचा चेंडू आणि पुढचा चेंडू इथं बघा शमलून मारलेला आहे. चेंडू बघा कुठं लँड होतोय. पहिल्या चेंडूवर एक चेंडू डॉट जातोय. दुसऱ्या चेंडूवर एक उत्तुंग षटकार येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज पहिल्या चेंडू चांगला टाकला. दुसऱ्या चेंडूवर षटकार बघ. तिसऱ्या चेंडू कोणत्या रीते टाकतोय. स्ट्राईकवर फलंदाज विरेश. या वर्षामध्ये खूप फॉर्म आहे विरेश यांचा देखील. पुढचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने खेळून काढलेला आहे. चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेनं. पॅटिसन जोपर्यंत शतरक्षण करील थ्रो देईल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचलेली आहे ती 8 या धाव संख्येवर. स्कोरर देखील आमच्यामध्ये चेंज झालेले आहेत. संदीप अर्जुन कोळी आपल्यासाठी स्कोरिंगसाठी आलेले आहेत. आता गोलंदाज फ्रँक आपल्या शतकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू उडवला होता. उडवण्याचा प्रयत्न केला होता पण बॅटचा खालचा जो भाग आहे तो लागलाय. यष्टीरक्षक सप्तेश तिथं उभा त्याच्या हातात जातोय. निर्धाव निघून जातोय चेंडू. बघा काही खेळाडू आपण बघतोय. काही खेळाडू बराकर संघामधील आहेत. काही खेळाडू द क्लब हाऊसचे आहेत. काही खेळाडू यंगस्टर संघाचे आहेत. काही खेळाडू आपण बघतोय की ओम साई संघाचे आहेत. काही खेळाडू मधल्या गली संघाचे असे संघ आहेत. त्या सर्व संघांना एकदम आपण गोळा करून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा इथं फसला जातोय. यष्टीरक्षकने तर एक गोलंदाज शतरक्षक येतोय तो चेंडू घेतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धाव संख्या रोखून ठेवली ती 8 या धाव संख्येवर. धाव संख्या झाली ती 8. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि मारण्याचा प्रयत्न पुन्हा स्टंपच्या थोडा जवळून गेला. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धाव संख्या झाली ती 8. खाली डॉट कर बस बॉल किती खेळल्याने माना समजेल ना. अरे या कमी पर एक बार स्कोरला जास्त केलं ते. या स्पर्धेमध्ये जो काय मला वाटतं प्राइज दिलं जाईल त्याचा जो काय बाकी खर्च जो काही राहील म्हणजे जो काही पैसा राहील तो आपण या मैदानासाठी उपयोग करणार आहोत. कोणाच्या हातात कोणाच्या याच्यामध्ये बँक अकाउंटमध्ये दिला जाणार नाही. तो फक्त या मैदानाला जे काही काम असेल त्या मैदानाला तो वापरला जाणार आहे. याच्याकडे देखील प्रत्येक खेळाडूने नोंद घ्यायची आहे. तर प्रत्येक खेळाडूने बघा आपापला खेळ चांगल्या रीती खेळा
जेणेकरून पुढच्या वर्षी देखील ही स्पर्धा आपण आयोजित करू शकू. सहकार्य देखील करा. पहिला चेंडू टाकला जातो आणि पहिला चेंडू अप्रतिम आहे, पण पंच आमच्याकडे वळलेले आहेत, त्यांचा इशारा येतोय. धाव संख्या या सिंगलच्या सायणी धाव संख्या झाली ती 9. रोशन विजय कोळी एक असा खेळाडू आहे, तो खेळतोय आणि त्याला संपूर्ण या गावातील सर्व खेळाडूंची नावं माहिती आहेत, कारण तो नेहमी इथं तिथं. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला जातोय, मग अपील केली गेलेली आहे, पण चांगला थ्रो तिथं सप्तेश आणि विरेश यांना टार्गेट केलेलं आहे की विरेश यांचं जर विकेट गेलं तर संघ थोडा बॅकफूटवर येईल. समोरचा संघ येतो. समोर एक संघ आपण बघतो वेलंकनी संघ, आणि फलंदाजी जो करतोय तो एकविरा संघ आहे. म्हणजे एक अरुण कदम साहेबांचा संघ आहे तर दुसरा संघ तो मविन फनसेका यांचा. दोन चांगले ओनर्स आपल्यासाठी या स्पर्धेत. पुढचा चेंडू मारलेला पण शतरक्षकाच्या आवाक्याबाहेर आणि चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी. दोन चांगले ओनर्स आपल्यासाठी या स्पर्धेत. पुढचा चेंडू मारलेला पण शतरक्षक. थँक्यू डीजे. या षटकाराच्या पुढचा चेंडू आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण मिस टाइम स्ट्रोक होतोय. चेंडू ऍक्च्युली जाणार होता ऑन साइडला, समोरचा जो भाग आहे चेंडूचा बॅटचा भाग आहे तिथं लागतोय. चेंडू तर मिड ऑफच्या दिशेने शतरक्षण केलं जाईल, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. एक धावीच्या सायणी धाव संख्या पोचलेली आहे ती 16 या धाव संख्येवर. धाव संख्या झाली 16. अजून काही चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. स्ट्राईकवर विरेश, नॉन स्ट्राईकवर विवेक भंडारी. हे दोन फलंदाज आहेत बघा, व्ही आणि व्ही दोन्ही व्हीच आहेत आणि दोन्ही व्ही चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करतात. ते म्हणजे आपल्या एकविरा 11 या संघासाठी. त्यांचा ओनर देखील चांगला आहे अरुण कदम, आणि वेलंकनी संघाचा ओनर आहे मविन फोन्सेका. म्हणजे दोन्ही ओनर चांगले आहेत आणि दोन्ही संघ देखील चांगले आहेत. चांगलं शतरक्षण एकदा पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी धावलं जाईल पण नाही, तिथं फक्त एक सिंगलवरच दोन्ही फलंदाज समाधानी झालेले आहेत. आणि या सिंगलच्या सायनी धावसंख्या पोहोचली ती 17 या धावसंख्येवर. विरेश हा फलंदाज खेळतोय 9 या धावसंख्येवर, नाही सॉरी 7 वर 9 वर खेळतोय, आणि विवेक हा फलंदाज 7 वर खेळतो. पुढचा चेंडू देखील मारण्याचा प्रयत्न. अगोदरच बॅट फिरवला जातोय, टप्पा पडल्यानंतर त्याच्यामुळे फलंदाज थोडा विचलित झालेला आहे. मात्र चेंडू जातोय डॉट. चांगली गोलंदाजी इथं यतीश कोळी यांच्याकडून होते. पुन्हा एकदा यतीश आपल्या शतकातील पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार होतो. फलंदाज विवेक भंडारी. आणखी एक चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेनं. तिथं जो शतरक्षक होता थोडा मिसफिल्ड होते, पण तिथं बॅकअपसाठी खेळाडू आला होता, त्यांनी तो शतरक्षण केल्यापर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. नंबर 2चं शतक पूर्ण झालेलं आहे आणि धाव संख्या झाली ती 18. 2 शतकाच्या अखेरीस धाव संख्या 18. या शतकामध्ये धावा आल्यात 8-9. या शतकामध्ये धावा आल्यात 9 आणि पहिल्या शतकामध्ये धावा आल्या होत्या 8. म्हणजे 2 शतकाचा खेळ संपतोय. धाव संख्या झाली ती 17. नाही याचं तर सांगायलाच नको. लेन्सन आणि यश गोराईचं जे ग्राउंड होतं त्याच्यामध्ये भरपूर त्यांची देखील सेवा झाली होती तिथं. प्रत्येक खेळाडूला मी सांगतो सामना संपला, सामना संपला की प्रत्येक खेळाडूने इथं मदत करण्यासाठी या, जेणेकरून बघा यंदा तुम्ही स्पर्धा खेळत पुढच्या वर्षी अशापेक्षा चांगली स्पर्धा आपण आयोजित करू. आणि एखाद वेळेस तुम्ही जर हेल्प नाही केलं तर प्रॉब्लेम होईल.
नवीन गोलंदाज नंबर 3चं शतक टाकण्यासाठी गोलंदाज ऋतिक येतोय. नभय सुकाटे रमेश आता ऋतिक या गोलंदाजाकडे तिसरं शतक हाताळण्यासाठी बोलवलेलं आहे. पहिला चेंडू अप्रतिम आणि पहिल्या चेंडूवर इथं मोठा फटका मारण्याचा इरादा होता, पण चेंडू कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय. डीप मिड विकेटचा जो कॉर्नरचा एरिया तिथं एक या धाव संख्येसाठी. मग आपण बघतोय की नेहमी आपण या स्पर्धेसाठी आपलं मनोरी मास्टर संघ या ग्राउंडसाठी भरपूर अशी मेहनत करून हे ग्राउंड डेव्हलप केलेलं आहे. आणि स्पेशल थँक टू बोथ द नागवा लोक्स, दोन्ही मंडळ, हिंदू ग्रामस्थ मंडळ आणि ख्रिश्चन कोली जमात यांचे आभार की त्यांनी ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. पुन्हा एकदा ऋतिक, हो इथं थोडा चेंडू वापर मात्र थोडा खांद्याचा आणि माइंडचा कमी झालेला आहे. त्याच्यामुळे व्हाईट बॉल घोषित होतोय. एक अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 20 या धावसंख्येवर. 20 धावसंख्या झाली. टोटल ना पुन्हा एकदा गोलंदाज ऋतिक, चांगला चेंडू टाकला जातोय, पण पंच थोड्या वेळा सांगतायत की हा चेंडू वाईट बॉल घोषित होतोय. एक अवांतर धाव, या अवांतर धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचलेली आहे ती 21 या धाव संख्येवर. धाव संख्या झाली 21. पुन्हा एकदा गोलंदाज, आता मात्र चांगली कमबॅक गोलंदाजी ऋतिक यांच्याकडून. थोडी स्पीड जास्त आहे ऋतिक यांची, त्याच्यामुळे फलंदाज थोडे विचलित झालेले आहेत तितके या चेंडूला कुठं मारायचं. आणि विरेश या सारख्या फलंदाजाला तुम्ही बांधून ठेवलेलं आहे, याचा अर्थ की तुम्ही चांगली गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केला होता. एसटी रक्षक सप्तेश यांचं देखील कौतुक करावं लागेल की त्यांच्याकडून थोडा डिफ्लेक्स झाला होता, पण तो गोलंदाज येतोय, पुन्हा तो चेंडू अडवतोय आणि धाव घेऊन देत नाहीये. आपण प्रितेश राणा देखील बघतो, अंडर 8चा खेळाडू आहे, तो देखील ही स्पर्धा खेळताना दिसतोय वेलंकनी 11च्या संघाकडून. प्रितेश यांचे डॅडी संदीप कोळी देखील आमच्या बाजूला बसलेले आहेत. बघा काय जबरदस्त मिश्रण केलेलं आहे. चेंडू थोडं स्लो पद्धतीने टाकलेलं आहे. मिड विकेटच्या दिशेनं लायमन याच्याकडे चेंडू जातो. एक धाव पूर्ण केली जाईल. पुन्हा एकदा या एक धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचली ती 22 या धाव संख्येवर. धाव संख्या 22. फलंदाज बाद झाला तो फक्त, आणि नाही मला फलंदाजच बाद झालेला नाहीये. दोन्ही फलंदाज सलामीवीर आहेत, दोन्ही फलंदाज ओपनर बॅट्समन आहेत. विरेश व्यक्ती खेळतोय 10 वर आणि 9 वर खेळतोय तो विवेक. मोठा फटका आहे, सकल झालेला आहे आणि सफल झाले तो चेंडू जातोय. तिथं कोणाच्या तरी मुलाच्या लागल्या बघा. लहान मुलांना मी विनंती करतोय की मध्ये मध्ये फिरू नका. खेळतोय 10 वर आणि 9 वर खेळतोय तो विवेक. मोठा फटका आहे, सकल झालेला आहे आणि सफल झाले तो चेंडू जातोय. थोडा मला वाटतं त्या मुलाला लागलेलं आहे. लहान मुलांना मी विनंती करतो मध्ये मध्ये फिरू नका. एखाद वेळी चेंडू कधी येईल तुमच्या जवळ ते सांगता येत नाहीये. पुन्हा उडवलेलं हेलिकॉप्टर, आणि हेलिकॉप्टर उडवलेलं आहे, पण तो चेंडू बघा. ओ येस, आता मात्र येस, इथं क्लिअर झेल. काय जबरदस्त बॅलन्स पकडला. खेळतोय 10 वर आणि 9 वर खेळतोय तो विवेक. मोठा फटका आहे, सकल झालेला आहे आणि सफल झाले तो चेंडू जातोय. काय केलं हो काय फलंदाज इथं बाद होतोय. आपल्या बघा आपल्या जवळ ऍक्शन रिप्ले नाही आहे. तुमचं ऍक्शन रिप्ले घ्यायला येईल, इथं ऍक्शन रिप्ले घ्यायचा नाहीये. दोन पंच आणि प्रेक्षक इथं काय काय ते तुम्हाला देतील निर्णय, त्यावरच अबाधित राहावं लागेल. कारण ऍक्शन रिप्ले घेतल्यानंतर त्याला 10-15 मिनिटं आणखी जातात. आपल्याजवळ थर्ड अंपायर नाही असं समजा. फलंदाज बाद होतोय नंबर 1चा आणि धावसंख्या झाली ती 28. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 28. फलंदाज बाद झाला तो 1. मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार आपण बघतोय. जिंकेल त्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार टी शर्ट्स आपल्याला संतोष कोळी यांनी दिलेले आहेत. हरेल त्या खेळाडूला
आपल्याला टी शर्ट दिले आहेत आपले संतोष रुके यांनी एन एन स्पोर्ट्सचे मालक. त्याच्यानंतर बेस्ट फिल्डरसाठी जे एक सरप्राईज गिफ्ट आहे ते आपल्याला अतुल यांच्याकडून आलेलं आहे. विनर होईल त्याला एक कलिंगड आणि थंडा देखील आपल्याला सूर्यकांत आणि सतीश कोहली यांच्याकडून दिला जाईल. नंतर भरपूर प्राइजेस आहेत. गोलंदाज फ्रँक आणि फलंदाजसाठी विरेश स्ट्राईकवर. पहिला चेंडू उडालेला आहे. शतरक्षक आहे तिथं पण नाही, तो थोडा लांब आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. या एक धावीच्या सायने धाव संख्या पोहोचली ते 29 या धाव संख्येवर. लहान मुलांनी मध्ये उभं राहू नका प्लीज. लहान मुलांचे फटका कधी लागेल सांगता येणार नाहीये. कॅप्टन कोण आहे? एकविराचा कॅप्टन कोण आहे? त्याच्याजवळ एक टी शर्ट कोणाचा असेल? गो अँड आस्क युअर कॅप्टन. एकविराचा कोण कॅप्टन आहे बघ रे. काय बोलले? काय पाहिजे? एकविराचा कॅप्टन कोण आहे? तुम्ही पेपर घेतले. एकविरे पहिला खेळली ना एकविरा. हो इथं बघा चेंडू टाकला जातो आणि नो बॉलचा इशारा येतोय. हातातून सुटलेला की असंच स्वतः टाकलेला तर चेंडू नसेल. एक सिंगल मिळेल. हॅलो, धाव संख्या झालेली आहे ती 30 धाव संख्या झालेली आहे. बघा मागून पुरण कोणी बोलू नका. काय सांगायचं असेल तर आमचे आयोजक बसल्या त्यांना सांगा. चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि सफल तर झालेला आहे पण चेंडू जातोय. बघूया. वेट फॉर द अंपायर सिग्नल. धाव संख्या झालेली आहे ती त्या चेंडूवर आहे ते चौकार. किती दोन आणलीस का एक? खाली ठेव. धाव संख्या झालेली आहे ती. हॅलो थँक्यू. या चौकाराच्या साईडने धाव संख्या पोहोचलेली ती 34 या धाव संख्येवर. प्रॉब्लेम होते तुला बोलले ना प्रत्येक बॉल. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. धाव संख्या रोखून ठेवली ती 34 या धाव संख्येवर. धाव संख्या रोखून ठेवली ती 34 या धाव संख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज फ्रँक आपल्या शतकातील पुढचा चेंडू दुर्गेश याच्यासाठी. दुर्गेश यांनी देखील आता देखील मारण्याचा प्रयत्न केला होता. तिथं बघा जबरदस्त बॅक साईडला थ्रो केलाय. म्हणजे विरेश याला एकदम खूप टार्गेट केलेलं आहे. एक धाव मिळेल. या एक धावीच्या साईडने धाव संख्या पोहोचली ती 35 या धाव संख्येवर. धाव संख्या 35. फलंदाज बाद झाला तो फक्त आणि फक्त एक. दुर्गेश आणि विरेश या दोन फलंदाज अशी जोडी मैदानामध्ये आहे. दोन्ही फलंदाज मधले गली संघासाठी भरपूर सामने खेळलेले आहेत. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं कॉन्ट्रीब्युशन, चांगलं बॉडी लँग्वेज आहे की दोन फलंदाज काही चांगली फलंदाजी करतील. पुढचा चेंडू बॅटच्या खाली येतो आणि विरेश यांच्या बॅटीतून येतोय एक उत्तुंग षटकार खाऊ कॉर्नरच्या दिशेनं. चांगली फलंदाजी करतील. पुढचा चेंडू बॅटच्या खाली येतो आणि विरेश यांच्या बॅटीतून येतोय एक उत्तुंग षटकार. शेवटचा चेंडू आहे. लास्ट न बॉल बाबा देखील सांगत जाय तू यार तसाच नको बसू. प्रॉब्लेम होईल. मला दिसत नाही रे दोन्हीकडे कुठे. ऑनलाईन असतं ते मला कोण सांगायची मला ही सवय नाही. धाव संख्या झाली ती 41. 21 वर खेळतो विरेश. त्याच्यामध्ये किती षटकार आहेत? संदीप सांगतात की 2 षटकार त्या समावेश आहे 21 मध्ये. फ्रँक पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. आणखी चेंडू उडालेला आहे. शतरक्षक कोण येतोय बघूया. हो नाही तिथं झेल घेण्याचा प्रयत्न केला होता प्रितेश यांनी पण तो झेल त्याच्या थोडा मागे पडला. थ्रो मात्र अप्रतिम आहे पण 2 धावा वाचू शकत नाहीये. आणि 2 या धावीच्या सायने धाव संख्या पोहोचलेली आहे ती 43 या धाव संख्येवर. धाव संख्या 43. 4 षटकांचा खेळ संपतो. धाव संख्या 43. पुन्हा एकदा संधी भेटली ती गाणं वाजवण्याची.
हॅलो 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 येस आज बघितलं गेलं तर मनोरी प्रीमियम लीग 2026 पर्व पहिलं आणि का सकाळपासून जर बघितलं गेलं तर प्रथम फलंदाजी जर बघितली गेली तर 100हून जास्त धावा 2 अर्धशतक आपण पाहिले गेले. एक तर ईशान कोहली आयकॉन आणि दुसरं जर बघितलं तर स्टायरिस पावल्या यांच्या बॅटीतून जर बघितलं गेलं तर दमदार फलंदाजी. फलंदाज नाही, नाही, answer. पांढरा. मुनाल नाही, मुनाल मृणाल येस मृणाल आलेले आहेत स्ट्राईकवर आहे ते मात्र दमदार फटका मारण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये होणार. झेल सुटलेला आहे जीवनदान भेटलेलं आहे ते मात्र दुर्गेश यांना. आजच्या दिवसात 2 अर्धशतक पाहायला गेली. काय ना हॅलो हा हा ओके ठीक आहे दिसला नाही म्हणा म्हणून अल्वसेस जर बघितलं गेलं तर आयकॉन खेळाडू विरेश कोहली इज इनफॉर्म फलंदाज म्हणून बॅटर बघितलं गेलं तर दमदार डोक्याला नतमस्तक ते बघून जातो. सी मार एका बार MPL षटकार तोपर्यंत दिवाळी जिल्हा संधी आणि अर्धशतक ही पूर्ण झालेलं आहे. टाळ्या वाजायचं आहे. एकविरा क्रिकेट स्पोर्ट्स क्लब. थँक्यू डिजे. तर बघितले गेले तर विरेश कोहली यांच्या माध्यमातून 25 धावा आणि संघाच्या अर्धशतक. परत एकदा लोस स्पुलटच बॉल बघितला गेला सीमा रेखा बॉल बॅक टू बॅक दुसऱ्या षटकार जातोय तोपर्यंत दिव्या डिजेला संधी MPL षटकार. येस थँक्यू डिजे. धाव फलकावर जर बघितलं गेलं तर 56 धावा झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जर बघितलं गेलं निम्म्याहून जास्त धावा जर बघितल्या गेल्या तर विरेश कोहली आजच्या दिवसात तर 2 सामन्यामध्ये जर बघितलेलं 2 अर्धशतक तिसऱ्या अर्धशतकाकडे पाऊल पुढे टाकत असताना विरेश कोहली मॅन फॉर मनोरी. यास परत हवे चेंडू जातोय क्षेत्ररक्षण तिकडे दाखल आणि भाग सुपरबलन झाला मोठा मासा गलाला लागला तोपर्यंत देऊया दिला सांगते कमॉन डिजे. किती झाले त्याचे 36 ना 31 ना. थँक्यू डुजे थँक्यू. येस नवीन बॅटर मैदानात दाखल झालेला आहे. विरेश यांची जागा भरून घेण्यासाठी कुणाल कोण आहे येस विरेश आणि तब्बल आपल्या फलंदाजीतून आपल्या संघासाठी महत्त्वाच्या धावा बघितल्या गेल्या तर 31 धावेचं एक जबरदस्त फलंदाजी करून बॅक टू पवेलियन झालेला आहे आणि नवीन बॅटर मैदानात दाखल झालेला आहे. त्याची जागा भरून घेण्यासाठी नवीन फलंदाज कुणाल. मुनाल वर्सेस कुणाल का बॅटर आहे. एक शब्दामध्ये थोडंसं नावामध्ये करेक्शन आहे मात्र जर बघितलं गेलं तर फलंदाज आणि गोलंदाज ही वेगळ्या शरीरयष्टीचे आहेत. आज जर बघितलं गेलं तर 2 बॅक टू बॅक अर्धशतक आपण 2 सामन्यामध्ये पाहिले गेली. आता परत मुनाल वर्सेस कुणाल. राईट हॅम ओव्हर द विकेट मारा मुनाल यांच्यासाठी क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र यूज करताना ब्लॉकचा चेंडू हाताळला गेला तो मात्र मुनाल यांच्याकडून कुणाल यांच्यासाठी. आज जर बघितलं गेलं तर बॅटर रंगलेला आहे ते मात्र मनोरी प्रीमियम लीग 2026 पर्व पहिलं आणि जर बघितलं गेलं तर या सर्व एकत्र करण्याचं काम जर बघितलं गेलं तर माननीय भास्करजी कोळी यांच्या माध्यमातून खरंच सर्व श्रेय जर बघितलं गेलं तर जास्तीत जास्त भास्करजी कोळी यांना देण्यात यावं. कारण या सर्व मुलांना एकत्र करण्याचं काम एक ध्येय आपला बिझनेस बाजूला ठेवून ध्येय फक्त आपल्या या मुलांसाठी एकत्र करण्यामध्ये लावलं
एवढ्या बिझी शेड्यूलमधून ही सुद्धा आपल्या मुलांसाठी एवढं काम करणं ही छोटी गोष्ट नाही आहे. परत आपण मॅचकडे जाऊया. परत ब्लॉक होलचा चेंडू क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र, कसा चेंडू टाकायचा, लाईन लेनचा एक जागतिक उदाहरण. क्लीन बॉल, तोपर्यंत दिव्या डीजेला संधी. कमवा. परत ब्लॉक होलचा चेंडू क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र, कसा चेंडू टाकायचा, लाईन. थँक्यू थँक्यू. षटक पूर्ण झालं. हा झालं. यश षटक पूर्ण झालं. मुनावले यांचं पण काय जबरदस्त गोलंदाजी केली. 13 धावा खर्च केल्या, मात्र 2 विकेट आपल्या नावावर केलेले आहेत. काय गोलंदाजी. धावसंख्या धावफलकावर जर बघितल्या गेल्या तर 57. मला वाटतं शेवटचं षटक घेऊन येतो तो मात्र सप्तेश. आणि स्ट्राईकवर जर बघितलं गेलं तर दुर्गेश मधली गल्लीचा एक मधली पल्लीचा खेळाडू म्हणून ओळखला जातो. तो मात्र दुर्गेश नॉन स्ट्राईकवर आहे तो मात्र प्रथमेश कोळी. जर बघितलं गेलं तर मनोरी मधली गल्ली क्रिकेट स्पोर्ट क्लबमधून फलंदाज गोलंदाज. परत एकदा ब्लॉक होलचा चेंडू. वाह, काय जबरदस्त गोलंदाजी. त्यांना ठाऊक आहे की दुर्गेश कशी फलंदाजी करतो सप्तेश कोळी यांना, आणि तशाच पद्धतीने गोलंदाजी करण्यात यशस्वी ठरतो तो मात्र सप्तेश कोळी. यस, शेवटचं षटक म्हणून हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं. या षटकात जास्तीत जास्त आपण धावा पाहिल्या गेलेल्या आहेत, पण काय जबरदस्त गोलंदाजी सप्तेश यांची दुर्गेश यांच्या साडे. परत एकदा लोस चेंडू पाहिला गेला आणि फलंदाजी बॅट आणि बॉलचा जसा पाहिजे तसा संपर्क झाला नाही आहे. 1 धावेवर समाधान मानावं लागेल दुर्गेश यांना. आणि या 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली ते 58. आता बघूया सप्तेश टू प्रथमेश एक जर बघितलं गेलं तर यंग टॅलेंट आहे. प्रॅक्टिसच्या सरावात जबरदस्त फलंदाजी करत असतो. आज मॅचच्या स्वरूपात बघूया थोडासा हफसनच्या पंचांच्याकडे दाखल. पंचांचा इशारा येतो वाईटच्या स्वरूपात. एक अवांतर धाव. या अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोचलेली आहे ते मात्र 59. 59 धावसंख्येवर पोचलेला आहे तो मात्र 11 ओनर जर बघितला गेला तर अरुण कदम. परत एकदा सप्तेश टू प्रथमेश. आपला नक्कीच दमखम दाखवण्याचा प्रयत्न करतो प्रथमेश. आपलं टॅलेंट, आपलं जोर जास्त आपल्या फलंदाजीच्या बॅटीतून दाखवताना दिसतोय. चेंडूचा वेग, चेंडूचं व्हेरिएशन थोडंसं सप्तेश यांच्याकडून पाहायला भेटतं. त्या मोहबदल्यात फलंदाजाला काय चेंडू पॅकच्या पट्ट्यात यायला थोडासा दमखम होतोय. परत एकदा सप्तेश टू प्रथमेश. परत एकदा जबरदस्त आपल्या जोराची ताकद दाखवताना प्रथमेश जातोय सीमारे का बार. एमपीएल षटकार तोपर्यंत दिवा डीजेला सांगते सप्तेश टू प्रथमेश. परत एकदा जबरदस्त आपल्या जोराची ताकद. 65 बॉल 3 आहे ना. नाही ना 3 एक डॉट होता, एक सिंगल आयला, नाही सिंगल डॉट आयला. चेंडू एम्पायर 2 बॉल आहेत किशोर. यस 3 बरोबर आहे. 2 चेंडू आहेत ना. ओके यस 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचे 2 चेंडू. स्ट्राईकवर बघितलं गेलं तर प्रथमेश एक यंग टॅलेंट आहे. ते मात्र मधली गेली स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून आज 21 स्पोर्ट क्लबमध्ये खेळत जाणार दिसत आहेत. नक्कीच पुढचा चेंडू बॅटचा जसा पाहिजे तसा आवाखात आला नाही आहे. मात्र ते शतरक्षण जर बघितलं गेलं तर फेकी ही अचूक. आणि मात्र काय रनिंग बिटवीन द विकेट. एक दुसऱ्यांवरचा आत्मविश्वास. कॉलिंग यस नो काय जबरदस्त एकत्र करून या 2 धावा चोट्ट्या. धावसंख्या धावफलकावर जर बघितलं गेला तर 67. 67 धावसंख्येवर खेळत असताना दिसतो 21 स्पोर्ट्स क्लब. आजच्या 2 सामने जर बघितले गेले तर 100हून जास्त धावा आपण पाहायला गेला. तर हा सामना जर बघितला गेला तर थोडासा. परत एकदा ब्लॉकलचा चेंडू आणि ते परत एकदा फेकी केलेले आहे. मात्र दुसरे धावण्यासाठी आणि पंचांकडे अपील आणि बॅक टू पवेलियन झालेला आहे. आणि षटक पूर्ण होत आहे. धावसंख्या धावफलकावर जर बघितली गेली 69 आणि 70 धावसंख्येचं लक्ष मला वाटतं
वेलनकन 11 संघासमोर ठेवलेला आहे. तोपर्यंत आपण देऊया डीजेला संधी. कम ऑन डीजे. डीजे ऑपरेटर जर बघितला गेला तर कुर्वेश कोळी. हॅलो. 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 एनसीसी. थँक्यू डीजे. धन्यवाद. हॅलो. 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 येस थँक यू कुर्वेश. एनसीसी 11 वर्सेस अनुराधा 11. एनसीसी 11 वर्सेस अनुराधा 11 यांच्या दोन्ही संघांना रिक्वेस्ट आहे की नाणेफेकीसाठी यायचं आहे. एनसीसी 11 संघाचे संघनायक आयकॉन तसेच अनुराधा 11 संघाचे ओनर शंकर शेड आलेले आहेत. तसेच त्यांचे आयकॉन नाणेफेकीसाठी यायचं आहे. लवकर तुम्ही यायचं आहे. नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. एनसीसी 11 वर्सेस अनुराधा 11 इज अ फायनल कॉल. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. हॅलो. हॅलो. थँक्यू डीजे. जर अनुराधा 11 संघाचे संघनायक एकूण खेळाडू रोहित भंडारी आलेला आहे. तसंच एनसीसी 11 संघाचे आयकॉन खेळाडू लिंक पाटील सुद्धा आलेले आहेत. दोघांना मी टॉस का बॉक्सच्या इकडे बोलवतो. तसंच शंकर शेट यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही सुद्धा टॉस का बॉक्सच्या इकडे नाणेफेकीसाठी जायचं आहे. तुमच्या हस्ते या संघाचं नाणेफेकीचा कॉल करण्यात येत आहे. मात्र शंकर मिस्त्री अनुराधा लक्ष्मी कंस्ट्रक्शनचे मालक शंकर राठोड यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. येस अनुराधा 11 संघाचे सर्व खेळाडूंना टॉस्का बॉक्सकडे यायचं आहे. आणि तसंच लिंक पाडेल तुमच्याही संघाला एनसीसी 11 संघाला ही रिक्वेस्ट करतो की तुमचे ही पूर्ण टीम टॉस बॉक्सच्या इकडे फोटोग्राफीसाठी यायचं आहे. प्लीज लवकर या. येस फोटोग्राफीसाठी दोन्ही संघाचे खेळाडूंना मी रिक्वेस्ट करतो की तुम्ही टॉस्का बॉक्सच्या इकडे यायचं कृपा करावी.
वाजली गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदार गेला न भर अन पदार गेला न भर पोरी जरा जपून दांडा धर पोरी जरा हॅलो हॅलो आज सकाळी स्पर्धेला सुरुवात झाली. त्या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा नारायण कोळी, कैलास पाटील, मनोज कोळी तसेच देवेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धेला सुरुवात झाली. पहिला सामना झाला होता तो विधी सीफूड विरुद्ध शंभू 11. त्यामध्ये शंभू 11 संघानं विजय मिळून पुढच्या फेरीमध्ये पात्र ठरलाय. तसेच क्वीन्स 11 दुसरा सामना व करजाई देवी यांच्यात झाला. त्यात क्वीन्सी संघानं विजय मिळवून पुढच्या स्पर्धेसाठी पात्र ठरला. त्याचा सामना NCC 11 व अरुणादा यांच्या सामन्यानंतर खेळवण्यात येईल. सगळ्यांनी तयार राहायचं आहे. सत्तर धावांचं आव्हान घेऊन वेलंकनी संघाचे सलामीचे फलंदाज लायमन व ऋतिक दोन्ही मैदानात. पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर निर्धाव केला चेंडू. पुढचा चेंडू गोलंदाज नाणेफेकीसाठी दोन्ही संघांनी यायचं आहे. गोलंदाज विरेश ज्यानं आपल्या संघासाठी सुरेख अशी फलंदाजी केली होती तोच आपल्या अष्टपैलू खेळाचं प्रात्यक्षिक दाखवताना दिसतोय. लिंक पाटील आणि तसंच मी पंचांकडून भंडारी अवांतर वाईट चेंडू घोषित होतोय. धावसंख्येला सुरुवात होते 1 धावेने. षटकातील पुढचा चेंडू विरेश. मात्र सुरेख चेंडू तिथे सुरक्षिततेने खेळत असताना एक धाव मिळते चेंडूवर. या एक धावसंख्येने धावसंख्या पोहोचते ती 2 धावसंख्येवर. बिनगडी बाद. ही स्पर्धा आयोजित करत असताना ज्या संघ मालकाने आम्हाला सहाय्य केलं, आपले संघ घेतले त्याबद्दल खरोखरच मनापासून आभारी. कारण तुमच्यामुळेच ही स्पर्धा आपण यशस्वी करू शकतोय. यशस्वी करण्यासाठी आपण वाटचाल करतोय. बघूया अजून एक उद्याचा दिवस आहे आणि नक्कीच आपल्या सगळ्या खेळाडूंचं व संघ मालकांचं सहकार्य मिळेल अशी आशा बाळगतो. आणि मी तरुण मुलांना परत एकदा विनंती करतोय की तुमच्याजवळ वेळ असेल तर खरंच थोडं सहकार्य करा. कारण तुमच्या सहकार्याने आमची ताकद वाढेल आणि पुढे काम करण्यास आम्हाला अजून काहीतरी मजा येईल. पुढचा वाईट चेंडू झाला. पुढचा चेंडू या चेंडूवर 2 धावा मिळतात. एकंदरीत धावसंख्या झालेली 5. सत्तर धावांचं मोठं आव्हान आहे. पण या खेळपट्टीचा आपण अंदाज काढला तर 70 धावा या 6 षटकामध्ये कमी पडायला हव्यात. बघूया. तर मात्र बिग करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. बाद होतोय. हव्यात. बघूया. तर मात्र बिग करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. हॅलो. येस मी परत रिक्वेस्ट करतो की दोन्ही संघाचे संघनायक रोहित भंडारी वर्सेस लिंक पाटील यांना विनंती करतो प्रथम नाणेफेकीचा कॉल करून घेऊया. तसं शंकर शेठ अनुराधा लक्ष्मी कंट्रेस्टचे मालक शंकर राठोड यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कॉल करण्यात येतोय. प्लीज शंकर राठोड सर तुम्ही या इकडे. तुमच्या हस्ते या स्पर्धेतील या मॅचचा नाणेफेकीचा कॉल तुमच्या हस्ते करण्यात येतोय.
चेंडू अजून 2 शिल्लक आहेत षटकातील. तसेच जे आयकॉन खेळाडू आहेत त्यांना एक शेवटची विनंती करतो, आज तुम्ही थोडासा वेळ द्या. संध्याकाळी सामना संपल्यानंतर आपण पुढील स्पर्धेचा विचार करायचा आहे, म्हणजे उद्या होणाऱ्या सामन्याविषयी. मी परत तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही थोडासा वेळ देऊन हजर राहा. तुम्हाला वेळ नसेल तर तुमचा एक मेन खेळाडू असेल त्याला सांगा, जेणेकरून आम्हाला उद्याची स्पर्धा खेळताना काही त्रास होणार नाही. थँक्यू भास्कर. बरं तर एक शतक पहिल्याच मैदानात चालत धावसंख्या चांगला स्क्वेअर कट इथं बघायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी धावतोय दोन्ही फलंदाज. दुसरी देखील धाव पूर्ण झाली. हॅलो, त्या 2 धावीच्या सायणी धावसंख्या पोचलेली आहे ती धाव फलकावर 7 या धावसंख्येवर. 7 धावा, 1 फलंदाज बाद. सोडी मैदानामध्ये आपण स्ट्राईकवर बघतो फलंदाज सप्तेश पाटील आणि नॉन स्ट्राईकवर लायमन मनाजी, 2 फलंदाज आहेत आणि दोन्ही फलंदाज चांगली आपल्या संघासाठी कामगिरी करतील याच्याचमुळे तर त्याचा आयकॉन आणि त्याच्या कॅप्टननी त्यांना पाठवलेलं आहे. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न इथं गॅल्विन बेंडोमारेच्या हातात चेंडू जातो आणि फलंदाज बाद झालेला आहे. तर त्याचा आयकॉन आणि त्याच्या कॅप्टननी त्यांना पाठवलेलं आहे. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न इथं गॅल्विन बेंडोमारेच्या हातात चेंडू गॅल्विन हॅलो, थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धाव संख्या झाली ती 7. 2 फलंदाज बाद. याच्यानंतर होणारा सामना होणार आहे तो अनुराधा वर्सेस NCC स्पोर्ट्स क्लब. म्हणजे अनुराधा स्पोर्ट्स क्लब या संघाचा कॅप्टन यांनी टॉस जिंकून प्रथम शतरक्षण फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि NCC 11 या संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. पहिलं शतक संपते. धाव संख्या 7. दुसरं शतक टाकण्यासाठी गोलंदाज कोण स्टेलन का? स्टेलन येतो दुसरं शतक टाकण्यासाठी. आणि नॉन स्ट्रायकर जो फलंदाज तो देखील नवीन तो म्हणजे शाल्डन, यंगस्टार क्रिकेट संघाचा खेळाडू. भरपूर अशा मी सांगितलं की या गावामध्ये भरपूर असे संघ आहेत. त्या संघामधून सर्वांना एकदम आपण एकत्र केलेलं आहे आणि सर्वांची क्षमता आणि प्रत्येक खेळाडूची इथं कलाकृत्य आपल्याला बघायला मिळेल, जेणेकरून येण्यानं फ्युचरमध्ये आपल्याला काही खेळाडू तयार होतील. आणि काही संघ आपण बघतोय की बनोरीचा संघ एकत्र खेळण्यासाठी जिथं तिथं जातोय तिथं देखील त्याचं सिलेक्शन होईल. म्हणजे जो चांगला खेळेल त्याचं. स्टायरिशला आपण बघितलं, त्याच्यानंतर यशांतर फॉर्मला आहेच. आणखी काही खेळाडू तयार होत आहेत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर लायमन याच्या बॅटीतून येतो एक फ्लॅट 6. जबरदस्त फटका. बघितलं, त्याच्यानंतर यशांतर फॉर्मला आहेच. आणखी काही खेळाडू तयार होत आहेत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर लायमन याच्या बॅटीतून येतो एक फ्लॅट 6. जबरदस्त फटका. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवर इथं एक षटकार मारून गोलंदाजाचा थोडा निमंत्रण आहे तो बदललेला आहे, कारण त्याचा तर गोलंदाजी करत होता. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर बघूया कोणत्या प्रकारे दुसरा चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू बरोबर ब्लॉक होलमध्ये होता. शतरक्षक देखील चांगलं होतं तिथं. मिड ऑफच्या दिशेने दुर्गेश यांच्याकडून चांगलं शतरक्षण. धाव मिळणार नाहीये. चेंडू जातोय डॉट. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर चांगली कमबॅक गोलंदाजी, कारण हे शतक देखील पॉवर प्लेचं शतक आहे. आपण बघतोय की 3 खेळाडू फक्त या सर्कलच्या त्याच्या मागे आहेत. पुन्हा गोलंदाज स्टेलन. आणखी एक मोठा फटका उडवलेला आहे. शतरक्षक पोहोचतोय की चेंडू तिथं पोहोचतोय, मात्र नाही तिथं. चांगलं शतरक्षण करण्याचा प्रयत्न केला होता आसिफ खान यानं, पण तो चेंडू त्याच्या हाताला लागून 6 धावसंख्येसाठी जातोय. पुन्हा गोलंदाज स्टेलन. आणखी एक मोठा फटका उडवलेला आहे. शतरक्षक पोहोचतोय की चेंडू तिथं पोहोचतोय,
मात्र नाही तिथं हो चांगलं. थँक्यू विजय. धाव संख्या षटकाराच्या साह्याने झालेली ती 19. एक शतक आणि 3 चेंडूचा खेळ. धाव संख्या 19. 27 धावेचं टार्गेट समोर ठेवलेलं आहे जिंकण्यासाठी आणि त्याचा पाठलाग करताना चांगली अशी फलंदाजी करताना दिसते ते म्हणजे लायमन आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा स्टेलन. हो चांगला चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि चांगलं शतरक्षण देखील आसिफ खान यांच्याकडून बघायला मिळतंय. आसिफ पहिला डीपवर होता, त्याला आता जवळ आणलं. डीपवर दुर्गेश पोहोचलेला आहे आणि आसिफ यांच्याकडून थोडं खराब शतरक्षण तर खराब झालं नव्हतं, खूप लांब जावं लागलं तो झेल घेण्यासाठी. प्रयत्न केला होता, त्या प्रयत्नामध्ये ते थोडे फसले, त्याच्यामुळे त्याला शतरक्षण थोडं जवळ लावलेलं आहे. दुर्गेश त्या जागेवर तयार आहे. 3 बाउंड्री लाईनच्याकडे आपण शतरक्षण बघतोय. पुन्हा एकदा हो इथं फुल टॉस चेंडू. हाफ जर चेंडू टाकला तर लायमन तो चेंडू सोडणार नाहीये. चेंडू जातोय 6 धाव संख्येत साडे. कमॉन डीजे तयार आहे. 3 बाउंड्री लाईनच्याकडे आपण शतरक्षण बघतोय. पुन्हा एकदा हो इथं फुल टॉस चेंडू. हाफ जर चेंडू टाकला तर लायमन तो चेंडू सोडणार नाहीये. चेंडू थँक्यू डीजे. बघा आपल्याला गोराई मच्छीमार संस्थेचे चेअरमॅन कॅश्यू यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत आणि सागरिका स्पोर्ट्सचे मालक देखील आहेत, त्यांच्याकडून आपल्याला काही प्राइज देखील आलेलं आहे. बॅट आलेला आहे. ओ पुढचा चेंडू पुन्हा एकदा उडवलेला आहे आणि चेंडू कुठं लँड होईल आणि चेंडू 1 बाउन्स पोहोचले तर 4 या धावसंख्येवर. चांगली फलंदाजी इथं होते लायमन याच्या बॅटीतून. बघा 3-4 असे खेळाडू आहेत, आपण बघतो की मनोरी या संघासाठी मालक देखील आहेत, त्यांच्याकडून आपल्याला काही प्राइज देखील आलेलं आहे. बॅट आलेला आहे. ओ पुढचा चेंडू पुन्हा एकदा उडवलेला आहे आणि चेंडू कुठं लँड होईल आणि चेंडू 1 बाउन्स. हॅलो थँक्यू. तिथं बघा किशोर कोणाला तरी इशारा करतोय, कोणाची गाडीची काच की काय तिथं समोर येते. चेंडू आला नव्हता त्याच्यामुळे. 2 शतकाचा खेळ संपला. धावसंख्या झाली ती 29. म्हणजे प्रत्येक शतकामध्ये मला वाटते जी 12 धावांची सरासरी होती ती मेंटेन होती, ती बरोबर पूर्ण झाली. त्याच्यापेक्षा जास्त धावा देखील झालेले आहेत. 72 ना 72 म्हणजे 70चं टार्गेट आहे. चांगली आता मात्र चांगली स्ट्राईक रेट ठेवलेली आहे. थँक्यू डीजे. नंबर 3चं शतक टाकण्यासाठी आसिफ खान हा गोलंदाज आलेला आहे. गोलंदाजाने देखील भरपूर मेहनत घेतलेली आहे. अगोदर खेळायचा यंगस्टर संघामधून, त्याच्यानंतर त्यांनी बंद केलं. त्याच्यानंतर तो ओम साई संघासाठी प्रतिनिधित्व करू लागला. ओम साई संघासाठी अजून खेळतो, पण आज मनोरी प्रीमियर लीग खेळताना दिसतोय. आणि याची खरोखरच्या गोलंदाजांची खूप चांगली कामगिरी. पहिल्या चेंडूवर झेल उलाडलेला आहे आणि कुलानेने तो झेल पकडून शाल्डन हा फलंदाज इथं बाद होतोय. याची खरोखरच्या गोलंदाजांची खूप चांगली कामगिरी. पहिल्या चेंडूवर झेल उलाडलेला आहे आणि कुलानेने तो झेल पकडून बघा आपण यूट्यूबचा लाईव्ह कव्हरेज बघतोय डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून. त्याच्यामध्ये आपल्याला पार्थ आणि क्रिस चांगली लाईव्ह टेलिकास्ट दाखवतायत. धाव संख्या झालेली आहे ती 29 धाव संख्या. नंबर 3चा फलंदाज बाद होतोय. आता त्याची जागा घेण्यासाठी नवीन जो फलंदाज पोहोचतोय तिथं तो फलंदाज थँक्यू डीजे. कुणाल बॅट्समन कोण आहे नवीन? तो पण कुणाल आहे. कुणाललाच विचारतोय. मृणाल. येस मृणाल येतोय. ओम साई संघाचा मृणाल फलंदाजीसाठी आलेला आहे. कुणाल मला सांगतो की कुणाल नाही पण मृणाल आहे तो. कृणाल आणि मृणाल याने अगोदरच स्पष्टीकरण केलं जेव्हा स्वप्नील बोलत होता तेव्हा. कृ आणि मृ असे 2 वर्ड्स आहेत.
आसिफ खान पहिला चेंडू अप्रतिम, दुसऱ्या चेंडूवर एक फलंदाज बाद, पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतोय. चांगला चेंडू, हा देखील झेल होता पण नाही, तिथं यष्टी रक्षकाकडून सुटला होता आणि तो झेल जवळजवळ अनिल याच्यात असं बघायला 6-7 फूट तो लांब पडतोय आणि त्याच्यामुळे तो झेल होत नाही. एक सिंगल मिळालेली आहे, सिंगलच्या साह्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 30 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी होते. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू एक सिंगल येते. लायमन हा फलंदाज इथं खूप स्ट्राईकवर तो आलेला आहे, कारण फुल फॉर्ममध्ये आता पण 3 षटकार 1 चौकार, म्हणजे जास्त डील फॉर बाउंड्रीज आणि सिक्सेसमध्येच केलेले आहेत. आणि पहिला जो काढला होता तो सिंगल होता, त्याच्यानंतर आक्रमक फटके. तर बघा गोलंदाज बेस्ट टू बेस्ट असं आलेलं आहे, कारण गोलंदाज देखील अप्रतिम आहे. आसिफ खान आपल्या षटकातील पुढचा चेंडू. धावसंख्या 30 झालेली आहे, अजूनपर्यंत 40 धावांची गरज आहे. आसिफ खान चांगला चेंडू ब्लॉक होल्डमध्ये ठेवला होता ऑफ साईडच्या दिशेने. चेंडू जातोय दुर्गेश याच्याजवळ, एक सिंगल आणि थ्रो बघा अप्रतिम येतोय. फक्त एक सिंगल मिळेल. आणि मुलं जी आपण भास्कर यांनी सांगितलं अगोदरच की तुम्ही लहान लहान काही छोटे वयाच्या आहात, खरोखर चांगली कामगिरी करा आणि चांगली मदत देखील करायला. याच्यानंतर तुम्हाला चांगल्या चांगल्या स्पर्धेमधून चांगले चांगले टुर्नामेंट्स देखील खेळायला मिळतील. एखाद वेळेस त्याच्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. तुमच्या स्वतःच्या शरीरसृष्टी आणि तुमचं जे काम इथं ग्राउंडवर काम असेल त्याच्या देखील तुम्ही सहभाग द्या, जेणेकरून आम्हाला देखील चांगलं वाटेल की येस लहान मुलं येत आहेत. पुढचा चेंडू उडालेला आहे, पण शतरक्षक पोचतोय की नाही? हो नाही, जवळजवळ पोचला होता शतरक्षक, पण त्याचा थोडा पुढे पडतोय. चांगला असं शतरक्षण पुन्हा बॅकअप केलं जाते कोणाला यांच्याकडून. तोपर्यंत 2 धावा इथं मिळत आहेत. या 2 धावीच्या साईडने धावसंख्या पोचलेली आहे ती 33, 33 या धावसंख्येवर. धावसंख्या 33. गोलंदाज आसिफ यांनी आतापर्यंत चेंडू टाकले 4, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा दिलेले आहेत. आसिफ पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. चेंडू आणि क्लीन बॉल झालेले तिथं, दांडी गोल झालेले मृणाल यांचे. गोलंदाज आसिफ यांनी आतापर्यंत चेंडू टाकले 4, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा दिलेले आहेत. आसिफ पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. चेंडू आणि क्लीन बॉल झालेले तिथं, दांडी गोल झालेले. वेलंकनी 11 संघाची धावसंख्या झालेली आहे ती 33 आणि त्याच्यामध्ये 4 फलंदाज देखील बाद झालेले आहेत. म्हणजे येणाऱ्या फलंदाजीमध्ये आणखी फलंदाजी बाकी आहे. स्वतः फ्रँक येणाऱ्या बाकी आहे. मला वाटतं फ्रँक 6 नंबरची फलंदाजी आली तरी पण अजून आलेला नाही आहे. याचा अर्थ की मला वाटतं येणारी टेलमध्ये त्याचा नंबर लागेल, त्याच्यासाठी थांबलेला आहे. अजून लायमन आहे. लायमनच्या नंतर आता नवीन फलंदाज जो आलेला आहे तो उंचपुरा यतीश, या फलंदाजाला नंबर 6 वर पाठवलेलं आहे. दोन्ही फलंदाज आहेत, दोन्ही फलंदाज चांगली कामगिरी करतील. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर तो खाली राहतोय. बॅटच्या खालून चेंडू पास झाला तो यष्टीरक्षकाच्या हातात आणि चेंडू डॉट जातोय. नंबर 3चं शतक संपलेलं आहे आणि धाव संख्या झालेली आहे ती 33. 33 या शतकामध्ये किती धावा आल्या? 4 धावा दिल्या आणि 2 फलंदाज देखील बाद झालेले आहेत. यासाठी चांगली गोलंदाजी. बघूया कोण गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय. हॅलो, वेळ जास्त जातोय. थँक्यू डीजे. बघा जास्त वेळ जातोय, आपल्याला अजूनपर्यंत सामने खेळवायचे आहेत. हा शेवटचा सामना नाही, अजून सामने आहेत. नवीन गोलंदाजीसाठी गोलंदाज कोण येतोय नंबर 4च्या शतक टाकण्यासाठी? कारण ही 6 जी शतक आहेत त्याच्यामध्ये फक्त एक गोलंदाजाला 2 शतकं टाकावी लागतील.
एक गोलंदाजाला 2 शतकं दिली जाणार आहेत. कोण गोलंदाज 2 शतकं टाकतोय? नंबर 4चं शतक टाकण्यासाठी गोलंदाज वैयक्तिक दुसरं आणि सामन्याचं 4थं शतक घेण्यासाठी गोलंदाज विरेश येतोय. त्यांनी आपल्या पहिल्या शतकामध्ये फक्त 7 धावा दिल्या होत्या. तोच गोलंदाज आता नंबर 4चं शतक टाकण्यासाठी येतोय 4थ्या शतकाला. विरेश विरेश आसिफ यांनी आपलं काम जे करायचं होतं ते त्यांना केलेलं आहे. तर बघूया येणाऱ्या गोलंदाजीमध्ये कशी गोलंदाजी होते. विरेश राईट आर्म राऊंड द विकेट मारा आणि पहिला चेंडू उडवलेला आहे आणि शतरक्षक थोडा पुढे होता चेंडू. असं म्हणा की अजून चेंडू पार झालेला नाहीये. 2 धावा इथं पूर्ण झालेल्या आहेत. मला वाटतं थोडे असं वाटलं दुर्गेश यांना की माझ्या हातात चेंडू येईल, पण नाही, चेंडू थोडा पुढे पडला. लेट झाले थोडे दुर्गेश, पण मात्र शतरक्षण अप्रतिम. 2 धावा वाचवलेत. या 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचल्या ती 35 या धावसंख्येवर. अजूनपर्यंत 35 काढायचे आहेत. चांगला चेंडू टाकल्यानंतर थोडा बाहेर निघतोय चेंडू. पंच किशोर दांडेकर यांच्याकडून वाईट बॉल घोषित होतोय. एक आणखी धाव मिळते. या एक अवांतर धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 36 या धावसंख्येवर. आता 17 मध्ये 34ची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावांची गरज. गोलंदाज विरेश आपल्या शतकातील पुढचा चेंडू. आणखी एक चेंडू टाकला जातोय. तो चेंडू देखील बघूया. वेट फॉर द अंपायर सिग्नल. पुन्हा एकदा दोन्ही पंख हवेत पंच किशोर यांची. या एक अवांतर धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 37 या धावसंख्येवर. 33 धावा अजूनपर्यंत काढायचे आहेत. 37 ना 35 होते ना 36 आता वाईट टाकलं ना पकडलं 36 झाले मग. पुढचा चेंडू इथं फक्त दिशा द्या. चांगलं शतरक्षण तिथं आणि तरी देखील एक धाव पूर्ण केली जाते. शतरक्षक सुदर्शन तिथं नाही, सुदर्शन नाही, मला वाटतं गॅल्विन होता त्याच्याकडून चांगलं शतरक्षण, तरी देखील एक पूर्ण केली जाते. या शतकात ना 4 5 रन 2 वाईट. पहिल्यावर डबल, त्याच्यानंतर 2 वाईड आणि एक सिंगल. आता किती झाले विरेश यांचा पुढचा चेंडू यतीश यांच्यासाठी. यतीश यांनी देखील एक सिंगल काढलेलं बघा. डबलसाठी इंटरेस्टिंग आहे की नाही तर बघायचं आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूचे 2 खेळाडू त्यांच्याकडून फक्त सिंगलचा इथं दोन्ही फलंदाज सिंगलवर समाधानी झालेले आहेत. या एक सिंगलच्या साईडने धावसंख्या पोचलेली आहे ती 39. म्हणजे अजूनपर्यंत 31 धावांची गरज आहे आणि चेंडू बाकी आहेत आपल्या स्कोरर संदीप. 15 मध्ये 31, 15 मध्ये 31 धावांची गरज आहे. लायमन ऑन स्ट्राईक. लायमन यांनी चांगली फलंदाजी आतापर्यंत आपल्या संघासाठी केलेली आहे. 3 षटकार एक चौकाराच्या साहाय्याने चांगली अशी फलंदाजी केलेली आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, पण तिथं शतरक्षण देखील बघा अप्रतिम. कोण शतरक्षक आहे? कोण होता ते? प्रज्ञेश यांच्याकडून चांगलं शतरक्षण इथं होते. फक्त एक सिंगल दिलेलं आहे. मग खेळाडूंची नावं देखील इथं आठवत. ॲक्च्युली जी यंगस्टर खेळाडू आहेत ते कधी कधी स्पर्धा होते कधी कधी, पण जास्त ओळख नाही आहे. संदीप माझ्या बाजूला तो देखील सांगतो की ओळख पटत नाही आहे काही खेळाडूंची. पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू जबरदस्त टाकलेला आहे. मात्र एक बाउन्सचा इशारा तर आलेलाच असेल गोलंदाजाला. त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी. या चेंडूवर एकही धाव येणार का तसा चेंडू टाकला होता. अप्रतिम अशी गोलंदाजी विरेश यांच्याकडून. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. यतीश खेळण्यासाठी सज्ज. तर पुन्हा एकदा एक सिंगलसाठी जास्तीत जास्त बघूया की 2 धावा केल्या जात आहेत की नाही. आता मात्र इथं आत्महत्या करून घेतलेली आहे. लाईमने फलंदाज धावबाद होत आहेत. काही गरज नव्हती त्या डबलची. डबल काढायला गेला आणि त्याच्यामध्ये फसला गेला. जसा अभिमन्यू चक्रवीरमध्ये फसला तसाच हा फसला गेलेला आहे. एक सिंगल मिळलेली आहे. सिंगलच्या साईडने धावसंख्या पोचलेली आहे ती 41 धावसंख्या झालेली आहे. आता 12 मध्ये 29ची गरज आहे. नवीन फलंदाज संघाचा कॅप्टन आणि आयकॉन फ्रँक उत्तनकर येतोय. म्हणजे मला वाटतं आमचे डीजे वाले कुठेतरी बिझी झालेत.
Akshay. धावसंख्या झाली 41. अजूनपर्यंत 29 धावांची गरज आहे. 12 मध्ये 29 काढायचे आहेत. आज आणि उद्यापर्यंत क्लब हाऊसच्या कोणत्याही खेळाडूंनी जर 50 केले तर क्लब हाऊस यांच्याकडून त्यांना सरप्राईज गिफ्ट दिली जाणार आहे. तर बघूया, एक क्लब हाऊस संघाचा खेळाडू आपल्या समोर दिसतोय, पण तो 50 करू शकणार नाही. तर फक्त 29 धावांची गरज आहे. एखाद वेळेस पुढच्या सामन्यामध्ये, पुढच्या दिवसामध्ये चांगली संधी आहे. तर क्लब हाऊस या संघाला कोणत्याही खेळाडूने जर 50 केले तर त्याला क्लब हाऊस या ग्रुपकडून एक सरप्राईज गिफ्ट दिलं जाणार आहे, ईस्टर गिफ्ट. पहिला चेंडू, चांगला चेंडू, यॉर्करचा चेंडू होता. हो, थोडा ओव्हरथ्रो होता, पण तिथं बॅकअपसाठी गॅल्विन पुन्हा एकदा दिसतोय आपल्याला. 2 धावा इथं होत आहेत. थ्रो दिला होता आसिफ याने, पण तो खूप उंच होता. कुणाल तोपर्यंत पोचला देखील नव्हता, पण हात लागला. हात लागल्यामुळे थोडा स्टॉप झाला. गॅल्विन बॅकअपला होता, त्याच्याकडून थोडं मिस्टेक झालं. त्यामुळे 2 धावा ज्या होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत. ॲक्च्युली 2 नव्हत्या, एकच होती, पण त्या 2 पूर्ण कन्वर्ट केलेल्या आहेत. 27 धावांची गरज आहे. अजूनपर्यंत 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. उंच उडालेल्या बघूया कोण झेल घेतोय. कारण टेलन या खेळाडूला नो बॉलचा इशारा येतोय. पंच कोण आहे तिथं? जे संदीप पंच आहे त्यांच्याकडून इशारा आलाय नोचा. आता तो कसा आलाय तो आपल्याला पंच कळवतील. कारण टेलन या खेळाडूला झेल पकडला होता, पण तो नो बॉल आला. त्याच्यामुळे 2+1 नो बॉलचा म्हणजे 3 धावा मिळतात या चेंडूवर. डिस्कशन चालू आहे. थँक्यू डीजे. संदीप, तुमचा मित्र जोखीम सांगतो की कसा नो केलास ते त्याला सांग. खेळाडू येस, बघा जोखीम सांगितलं त्यांनी. 6 खेळाडू एका बाजूला होते, त्याच्यामुळे तो नो बॉल घोषित होतोय. 3 धावा मिळत आहेत या चेंडूवर. धाव संख्या झालेली आहे ती संदीप 46. आता पुढचा चेंडू देखील उंच उडाल बघा. झेल जंप मारायची होती या चेंडूवर. आणि या खेळाडूला जर तुम्ही बात केला असतं तर एखाद वेळेस तो थोडा पिछाडवर आला असता. वेलंकनी बॉईज पण अजूनपर्यंत चांगली फलंदाजी होते, चांगली गोलंदाजी देखील होते. कारण एकविरा 11 संघाचे चांगले खेळाडू आपली साथ देत आहेत गोलंदाजाला देखील, आणि चांगले शतरक्षण देखील करतायत. आता यतीश यांना काहीतरी सांगतोय. गोलंदाज आपल्या शतकातले पुढचा चेंडू यतीश यांच्यासाठी. यतीश एक तर फक्त बॅट फिरवतोय. कारण खेळाडूला बघितलं की चांगलं फलंदाजी करत होता, ते सिंगल काढायचं आणि ते दुसऱ्या खेळाडूला स्ट्राईक देण्याचा असा विचारमूळ झाला असेल, पण बॉल एवढा चांगला टाकला की सिंगल देखील काढून देत नाहीये. लेग स्टिकच्या बाहेरचा टप्पा पडला जातोय. पंच किशोर दांडेकर यांच्याकडून इशारा येतो वाईटचा. आणि धाव संख्या झालेली आहे, एक सिंगलच्या साईडने पोहोचलेली आहे ती 47. म्हणजे अजूनपर्यंत 23 धावांची गरज आहे. आणि चेंडू जर बघायला गेले तर उरलेले आहेत या शतकातील 9 मध्ये काढायचे आहेत 23. 47 कशी 49 झाले असतील काका. पुढचा चेंडू उंच उडालेला बघूया कोण चेंडू झेल घेतोय.
आणि जे स्वतः गोलंदाज तिथं कुणाल पोचला आणि तो झेल पकडलेला आहे. दोन बॉल आहेत दोन हॅलो कन्फ्युज नका करू आम्ही. वाईट टाकीला दोन चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. धाव संख्या झाली 49. अजूनपर्यंत 21 धावांची गरज आहे. आठ मध्ये 21 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 21 धावांची गरज. एका बाजूला 21. थोडी गफलत झाली होती स्कोरिंग मध्ये. ऑनलाईन स्कोरिंग सांगतोय की 1-2 जास्त आहेत. संदीप थोडा बोलत होता त्याच्यामध्ये लिहिले नव्हते ते रन्स. 7च रन आलेत बरोबर. 29 हवे होते, 7 गेले तर याचा अर्थ की 22 धावांची गरज आहे. 29 पाहिजे तुम्ही सांगितलं ना. पुन्हा एकदा गोलंदाज. चांगला चेंडू आणि क्लीन बोल्ड इथं झालेले आहेत. पॅटिसन इज क्लीन बोल्ड. बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन फलंदाज जो आलेला आहे. विरेश काय नाव फलंदाजाचं? उज्जैन काय नाव देखील बघा. उजेड यांनी मारलेला फटका बघा. कोण क्षेत्ररक्षक आहे? तो क्षेत्ररक्षक थोडा लांब आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्यासाठी वेट फॉर द अंपायर. बॉल ऍक्च्युली हातात भेटलाच होता पण तो पडला आणि नंतर स्टंपला हात लागले. 2 धावा इथं पूर्ण झाल्या. धाव संख्या झाली ती 50. आता 6 मध्ये 20 ची गरज आहे. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. बघूया कोणता गोलंदाज गोलंदाजीसाठी तो मॅजिक शतक टाकण्यासाठी. तोपर्यंत संगीत आपण ऐकणार आहोत. बंद करा माईक पहिला. हॅलो हॅलो. अय्यो ते आवाजच नाही भाऊजी आता. हॅलो हॅलो. इथं शेवटचं शतक टाकण्यासाठी कोण येतोय? स्वयं यांचा बंद मोठा प्रतेश लास्ट ओव्हर साठी प्रतेश येतोय. बघा स्कोरर देखील थोडे विचलित झालेले आहेत की नाव काय आहे. तर खेळाडू जास्त इथं नसतो. डायरेक्ट बाहेरच असतो. पण आज काही महिन्यामुळे तो आलेला आहे. कैलाश कोळे यांचा मुलगा प्रथमेश शेवटचं शतक टाकण्यासाठी येतोय. स्ट्राईकवर फलंदाज आयकॉन जॉनी उत्तनकर यांचा मुलगा फ्रँक उत्तनकर. आणि नॉन स्ट्राईकवर आहे तो फलंदाज. त्या फलंदाजाचं नाव उज्जैन. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर येतो एक मोठा टोला. चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी सीमारेषा पार. कम ऑन डीजे. नाव उज्जैन. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर येतो एक मोठा टोला. चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी सीमारेषा पार. कम ऑन डीजे. हॅलो
एका बाजूला आपण बघतोय आई एकविरा देवी संघ आहे, दुसऱ्या बाजूला आपण बघतो आपली वेलंकनी मातेचं असं नावाने संघ आहे. म्हणजे दोन्ही देव्या आपल्या आता कोणत्या संघाला पावतायत ते बघायचं आहे. 5 मध्ये 14ची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका आहे. शतरक्षक बघूया येतोय की पुढे. आसिफ खान, हो येस, आसिफ खान यांनी प्रयत्न केला होता जबरदस्त 100% प्रयत्न, आणि त्या प्रयत्नाला तो उतरला देखील होता पुढे. हाताला लागून थोडा डिफ्लेक्स होतोय. 2 धावा मिळत आहेत. त्या 2 धावेच्या साह्याने धाव संख्या पोहोचली ती 58 या धाव संख्येवर. 12ची गरज आहे. 2 षटकाराची गरज आहे. 4 चेंडूवर 2 मोठ्या फटक्याची गरज. फ्रँक ऑन स्ट्राईक. फ्रँकसाठी पैसे आहेत पण ते 50 साठी आहेत. 50 मारले तर थोडं घ्या. इथं बघूया चांगला चेंडू टाकला जातोय पण पंचांच्या दृष्टिकोनातून तो चेंडू वाईड बॉल घोषित होतोय. मग आम्ही इथून प्रत्येक चेंडू तुम्हाला चांगलाच सांगू पण ते आपले 2 पंच आहेत ते इशारा देईल तेव्हा आम्हाला समजेल की चेंडू कसा आहे म्हणून. धाव संख्या 59. 4 मध्ये 11ची गरज. फ्रँक यांनी आतापर्यंत 1 षटकार 2 डबल्स म्हणजे 11 वर खेळतोय. पुन्हा एकदा चांगला मोठा फटका आणि हा चेंडू देखील चेंडू दिलेला आहे तो 6 धाव संख्येसाठी सीमारेषा पार. खेळतोय. पुन्हा एकदा चांगला मोठा फटका आणि हा चेंडू देखील चेंडू दिलेला. हॅलो, थँक्यू. आता 3 मध्ये 5ची गरज आहे. या सामन्यामधील मला वाटतं आमचे स्कोरर पार्थ सांगतायत सकाळपासून अशी स्पर्धा ज्या झाल्या त्याच्यामध्ये पहिला सामना होतो की तो अटीतटीचा होत चाललेला आहे. 3 मध्ये 5. उडालेले पुढे एकदा आता बघूया. झेल कोर्ट घेतोय आसिफ खान यांनी. झेल पकडलेले फलंदाज फ्रँक इथं बाद होतोय. उडालेले पुढे एकदा आता बघूया. झेल कोर्ट घेतोय आसिफ खान यांनी. झेल पकडलेले नवीन फलंदाज येतोय प्रितेश. 2 मध्ये 5ची गरज आहे. आणि प्रितेश हा खेळाडू अंडर एजचा आहे. दोन्ही खेळाडू अंडर एजचेच वाटतायत पण चांगली क्षमता चांगली कामगिरी करावी लागेल. एखाद वेळेस जर तुम्हाला हिरो ठरायचा असेल तर हा सामना काढावा लागेल कारण 2 मध्ये 5. गोलंदाजी चांगली होते. शतरक्षण देखील चांगली साथ मिळते. 5 प्रितेश ऑन स्ट्राईक. त्याचे वडील बाजूला बसलेले आहेत. एखाद वेळेस चौकार जर मारला तर बक्षिसाचा पाऊस पडेल. त्याच्यासाठी त्याला ती चांगली कामगिरी करावी लागेल. 2 मध्ये 5ची गरज. ऑन स्ट्राईक प्रितेश आणि नॉन स्ट्राईक वर जो खेळाडू आहे तो उज्जैन. हा नॉन स्ट्राईक वर आहे. प्रथमेश आपल्या शतकातील पुढचा चेंडू ऑन साइडला फिरवला जातोय. बघा गॅप मध्ये जातोय की काय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि दुसरी देखील उज्जैन याला स्ट्राईक घ्यायचे पण उज्जैन मला वाटतं या साईडला येतोय. काही गरज नाहीये आणि फलंदाज देखील बाद झाला. उज्जैन कुठं मला वाटतं विचारामध्ये. सूर्य बघतोय. शेवटचा खेळाडू आहे. आता शेवटचा खेळाडू शेवटचा खेळाडू तयार नाही आहे मला वाटतं. थोडं मला वाटतं येस त्याचं हे चालू आहे. किडप चालू आहे. ड्रेसिंग चालू आहे. 3 धावा काढायच्या. 3
हे सगळे तर बॅटिंगला आलेच नाहीत मग. विनोद पाकोरे जरा 1 मिनिटासाठी इथे या लवकर. येस कंपल्सरी चेस आहे. कंपल्सरी चेस आहे. याच्यावर तुम्हाला 3 धावा त्या कराव्याच लागतील. शेवटचा खेळाडू कोण येतोय? जय 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 येतोय. आणखी एक बॅचलर खेळाडू आहे तो, हा देखील एक छोटा खेळाडू आहे. लास्ट बॉल आणि 3 धावांची गरज. हो चांगला फटका, पण त्या फटक्यावर जास्तीत जास्त 1 किंवा 2 धावा मिळते, पण 3 तर होणार नाहीये. सामना जिंकलेला आहे तो एकविरा या संघाच्या कॅप्टन आणि त्याच्या ओनरने आणि त्याच्या संघाच्या सर्व खेळाडूने कॉंग्रॅच्युलेशन. आणि वेलंकनी बॉयज या संघाला फक्त 2 धावा कमी पडल्या. चांगली फलंदाजी केली होती, पण फ्रँक बाद झाल्यानंतर थोडा डीप असं बॅकफूटवर गेला आणि त्याच्यानंतर थोडा त्यांचा संघ खाली आला. शेवटच्या आजच्या दिवसातील शेवटचा सामना आता होणार आहे. तो शेवटचा सामना म्हणजे अनुराधा 11 वर्सेस दुसरा त्यांच्या बरोबर जो संघ आहे तो संघ म्हणजे NCC स्पोर्ट्स क्लब. या 2 संघादरम्यान सामना होतोय. लास्ट मॅच आहे.